मला बघ वाटत नाही. हॅलो गाईज, आज रविवार आणि आपण आलेलो आहे साईटवर. सुट्टी नाही आहे कारण आयुष्याला घोडे लागलेले आहेत आणि आपण साईटवर येऊन आता रूमला चाललेलो आहे. दिस इज माय फ्रेंड सिद्धेश दादा पेरनोले. गाव कुठलं आहे तुझं? हां, हसूरली ग्रुपचे अध्यक्ष. हसूरचे भाऊ आहे आपला सिद्धेश दादा पेरनोले. ही बॅक साईडला आपली साईट आहे. आपली म्हणजे आपण कामगार आहे. पेंचो साईट आपली नाही. आपल्याला पगार भेटते, आपण काम करतोय, बस आपला विषय. लेब इज्जत एवढा इंजिन आणि इज्जत काढतोय. संडेला पण काम करावं लागतंय. काय आयुष्यात तुम्ही एन्जॉय केलाय, काय प्रॉब्लेम नाही. तुमच्यावर जेव्हा जिम्मेदारी येते, बरोबर आहे साहेब, जिम्मेदारी येते तेव्हा तुम्हाला संडे मंडे ट्युजडे काय बघायला लागत नाही. आणखी बडून नुसता पैसा आला की तेवढा सपला विषय. संडे बिंडे काय बघायचं नाही, नुसतं साईट म्हणायचं. पैसा आला की 1 तारखेला तर राहत नाही. पैसा आला की सपतोय. हा आयुष्य आहे चालायचं. काय संडेचा दिवस आपण आज रूमला बाहेर पडलेलो आहे आणि आपल्याकडं आता ऑटोमध्ये बसणार आहे. आपण जायचं केस कापायला. अहमदनगर घ्या. माझं मला पकडणार आहे. प्रसाद आहे. अहमदनगर चाललेलो आहे आपण आता जस्ट. अरे बापरे, ठोकते वाटतंय. आपला मित्र सिद्धेश सोबत आहे. सिद्धेश इकडे बघ, आज केस कापणार आहे सिद्धेश. काही दिवसांनी सुट्टी भेटली. संडे म्हटल्यानंतर कसं आहे एकच दिवस असं आहे ते आपल्याला एन्जॉय करायला भेटते. एन्जॉयमध्ये नाही, सकाळी साईडवर यायचं, कामं आवरायची, कपडे धुवा, भांडी धुवा, चिकन मटन करा, त्यातच दिवस जातो संडेचा. ही लाईफ असते मुलांची. उद्यापासून परत उद्यापासून हाय तो रुटीन आहे पण चाललेला आहे. सोबत आपल्याकडं मामा ऑटो चालवत आहेत. मराठी माणूस आहे एकदम. तुम्ही बघू शकता. ऑनलाईन विचारच आहे. जय महाराष्ट्र. असेल की ऑनलाईन आहे. मुंबई. वाईट साईड थांबा, उत्तर तुम्ही मला बारकी पैशात काय रे, पैशात काय. उसल्या या मोकात
अशा रीतीने आपण मस्त टाकले आणि आपण आता बघू काय करायचं आहे. ठीक है देखेंगे चलेंगे. माकियाक चने का दाना. हेलो गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल. तो जैसे कि हम लोग अभी रूम पे पहुंच गए हैं, कपड़ा वपड़ा धोने का डाला है. खास करके आज संडे है. संडे मतलब साइड पे जाके आए हम लोग. और अभी संडे का हम लोग का एक ही एक्टिविटी रहता है, बाल काटना, कपड़े धोना, बिस्तर वगैरह है, कपड़े वगैरह उसको सजा के रखना, खाना खाना, सो जाना और मंडे को ड्यूटी पे जाना. ठीक है. तो अभी जो फुटबॉल खेल रहे थे, सोच रहे कि अभी ज़िंदगी में कुछ नहीं है, तो थोड़ा बहुत जब हम बूढ़े हो जाएंगे तो आगे के लिए कुछ मेमोरीज बना के रखना है कि हाँ ये भी पल हमारे ज़िंदगी में था. तो इसलिए मैं छोटा मोटा वीडियो बना के अपना यूट्यूब पे अपलोड करता हूँ. जब मेरे बेबी बच्चे देखेंगे तो ठीक बोलेंगे हाँ ये मेरे पापा ने भी ऐसा वीडियो बनाया था. तो ठीक है, सेटअप हो गया अपना. ऐसे हम लोग वीडियो बनाते हैं. चालू किया था इससे पहले भी, बीच में रोक दिया था क्योंकि हम लोग को संडे तो बस संडे छुट्टी रहता है. मंडे से लेके सैटरडे साइड पे काम रहता है. उसके अकॉर्डिंग कभी कभार वीडियो बनाते हैं हम लोग. मैं वीडियो बनाता हूँ. थैंक यू फॉर वॉचिंग. तो हेलो गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. जैसे की हम लोग आप लोग जसे तुम्हाला माहित आहे की आपणाला कन्स्ट्रक्शनमध्ये संडे टू सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि आपला रेग्युलर प्लॅन असतो की आपण केस कटिंग करणे, कपडे धुणे, नाहीतर आपल्या कपाटचे सेटिंग लावून ठेवणे, यातच आपला पूर्ण संडे निघून जातो. तर आता आपण कपडे धुवायला टाकलेले आहेत. की रूममेट कपडे धुतलेले आहेत आणि आपण आता जस्ट वॉशिंग मशीनला कपडे लावून 45 मिनिटचा टायमर सेटअप केलेला आहे. आणि एक 10-15 मिनिट डबा येईल. डबा खायचा, अंडी असतील, अंडी खाऊन झोपायचं, मस्तपैकी 4 वाजता उठायचं, मस्तपैकी गार्डनला फिरून यायचं आहे. बस दिवस निघून गेला, संडे संपला. मग काय रेग्युलर ड्युटी चालू. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार तेच सकाळी 8:30 ते संध्याकाळी 8:30 ड्युटी. बस आयुष्यात आणि काय, 4 पैसे पेमेंट आल्यानंतर असं वाटते की हा काम केल्याचं काहीतरी महत्व निघतंय. ठीक आहे, जिम्मेदारी पडल्यानंतर सर्वांना कळते की काय करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही पहिली 4थीपर्यंत असता तो तुम्ही एन्जॉय करा. हायस्कूलला गेल्यानंतर पण एन्जॉय करा, क्लासमेट बनवा. कारण त्या आठवणी आहेत, ते क्षण आहेत ना, ते परत आयुष्यात कधी परत येत नाहीत. ठीक आहे. 11वी 12वी कॉलेज लाईफ तुम्ही एन्जॉय केली पाहिजे, मित्र मैत्रिणी बनवले पाहिजेत. कारण ते क्षण आहेत ना, ते आयुष्यात कधी पुन्हा येत नाहीत. ठीक आहे. ते तुम्ही किती पैसे देऊन आणण्याचा प्रयत्न केलात तरी ते पुन्हा येत नाहीत. मग तुमच्यावर घरची जिम्मेदारी पडते, कोणाचं लवकर लग्न होतं, कोणाला मुलं बाळ होतात. मग त्या जिम्मेदार माणूस त्या मार्गाच्या क्षेत्रावर भटकून आपल्या एकच फॅमिली 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 ह्या सेटअप मार्गातून निघून जातो. त्यामुळे प्रत्येक दिवस माणसाने एन्जॉय केला पाहिजे, एन्जॉय करत राहा. कारण आजकालच्या माणसांचा आजकाल काय भरोसा नाही. ठीक आहे. कधी कोणाचा कधी मृत्यू अचानक होऊ शकतो, सांगता येत नाही. या कोणाची परिस्थिती गरीब असेल, कोणी श्रीमंत असेल, कोणाचा भरोसा नाही आहे. सगळी करणी देवाची आहे. त्यामुळे तुम्ही देव पण तेवढाच करा आणि एन्जॉय पण तेवढाच करा. काम पण तेवढंच केलं पाहिजे. का प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही सहभागी झाल्या पाहिजेत. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत आनंद घेता आला पाहिजे. कुणावर दुःखी राहू नका, कुणावर जास्त राग, द्वेष, क्रेज कुणाचा करू नका. आनंदी राहा, हॅपी राहा. आयुष्य फक्त 50 वर्ष आहे. कुणाचं 50 असेल, ज्याच्या मानात ज्याचं त्याचं आयुष्य आहे.
त्यामुळे प्रत्येक क्षण तुम्ही एन्जॉय करत राहा, हॅपी लाईफ जगा. आपल्यामुळे कोणाला दुःखी करू नका, किंवा कुणामुळे आपण दुःखी होतो तर समोरच्याला समजावून घ्या. कारण तुम्ही जर इगो नावाची चीज जर आपल्या आयुष्यात ठेवलात तर बऱ्याच गोष्टी तुम्ही गमावून बसाल. प्रेम, पैसा, फॅमिली, मित्र मैत्रिणी. त्यामुळे जगा आरामात, एन्जॉय करा लाईफ. आयुष्य पुन्हा भेटेल ना भेटेल, मित्र मैत्रिणी भेटतील ना भेटतील, प्रत्येक क्षण तुम्ही एन्जॉय केला पाहिजे. हा, तुम्ही चला जिम्मेदारी पडलेली आहे घरची, फॅमिलीची, तरी तुम्ही मित्रांना बोलवून नक्की तुम्ही टाइम स्पेंड करा, कुठेतरी फिरायला जा. पैसे कमवून काय आयुष्यावर पैसेच कमवायचे आहेत, पण ज्या पैशासाठी आपण राबतोय, ज्याच्यासाठी आपण राबतोय, म्हणजे एक वेळची पोटभर तुम्ही जेवण करा. जर जेवण करत नसाल तर काय उपयोग तेवढे पैसे कमवून. एन्जॉय करा. आता मी जस्ट आहे आमच्या रूममध्ये, आणि रूमच्या इथून आमची साईट दिसते, साईट. ठीक आहे, जवळपास 2 किलोमीटर अंतर आहे. तुम्हाला मी रूम पासून साईट दाखवतो. ही बघा साईट, साईट. हा, ही वाली साईट आहे, ही वाली साईट आहे. ठीक आहे. डेली आम्ही जातो, मित्र असतात. डेली 8 ते 8:30 पर्यंत ड्युटी असते संध्याकाळी. काम करायचं आहे. रूम चांगली फॅसिलिटी दिलेली आहे कंपनीने. खायचं प्यायचं एन्जॉय करायचं तेवढीच. संडे वनडे फिरायला जायचं मस्तीपैकी. आयुष्यात काय आहे, पैसा, एन्जॉय, टाइम स्पेंड करा, बस. आयुष्य संपलं. कधी कोणाचा मृत्यू येईल तीच गोष्ट मी परत परत दोहरतोय, कारण माझ्याकडे बोलायला टॉपिक नाही ना. त्यामुळे थँक्यू फॉर वॉचिंग माय छोटा मेमोरीज. ही मेमोरीज मी सेव्ह करून ठेवीन यूट्यूबला वगैरे. कारण आज तारीख आहे 23 नोव्हेंबर 2025, आणि एक महिन्याभरात आपला 2025 हे संपतंय. कुणाचा कमबॅक झाला असेल त्याला कॉंग्रॅच्युलेशन. ज्याला कमबॅक झाला नसेल त्यांनी पुन्हा प्रयत्न करत राहा, कारण आयुष्य हा एका प्रयत्नावर कधी नाही आहे. तुम्ही परत परत प्रयत्न करत राहा, यश तुम्हाला नक्कीच भेटेल. कारण देणारा जेव्हा देईल तेव्हा छप्पर फाडून देईल. फक्त तो तुमच्या मेहनतीची वाट पाहत असतोय. ठीक आहे. 5 वर्षामागे तुम्ही काय होतात, 5 वर्षानंतर तुम्ही काय आहात, आणि 5 वर्षानंतर तुम्ही काय होणार आहात, या गोष्टीचा विचार करा. प्रयत्न सोडू नका, आणि हॅपी राहा. बस एवढंच मी आजच्या ब्लॉगसाठी बोलू शकतो. आणि मला टाइम भेटत नाही, फक्त मी संडेसाठी, संडेला टाइम भेटतो. संडेला आपण छोटे मोठे व्हिडिओ करून टाकत असतो, मनातल्या भावना व्यक्त करतो. मुंबई सिटी तुम्ही पैसे कमवायसाठी आलात, चांगली गोष्ट आहे. तुम्ही तर नवीन नवीन मित्र बनवा, पैसे कमा. बेसिकली आपल्याला एन्जॉय केला पाहिजे. आणि काय बोलायसारखं आहे. ठीक आहे, एन्जॉय करा. गावाला जा, गावात मित्रमैत्रिणी जरा जपून ठेवा, कारण शेवटला तेच असतात. शेवटला कोणी कोणाचं नसते, फक्त आपले मित्र, जवळचे फॅमिलीवाले असतात. निघून गेला की पुन्हा त्याची एक 8 दिवस चर्चा होते, 8-10 दिवस चर्चा होते, 11वी 12वी, मग गेला तो गेला. मग फोटोलाच आपला हार चिपकून लागलेला असतो. एन्जॉय करा. मी आता खिडकीमध्ये उभा आहे. बोलण्यासारखे शब्द भरपूर आहेत, पण मनात व्यक्त होत नाहीत. कारण ठीक आहे, एन्जॉय करा. थंडीचे दिवस आहेत. ओके, बाय. कांदा मेनू दाखवतो, मेनू.
कमवा ना, काय प्रॉब्लेम आहे? की रानी ऐसी बिसी है तेरी प्रेम कहानी ओ. कांदे घेतलेले आहेत, टमाटो घेतलेले आहेत, कोथिंबीर आहे. आपण आता कटिंग करूया. चिरा दिसत नाही. वाचवली हाताला लागली म्हणून तरी मी कढई तापवली. कचकच कांदा कापताना पोटा सुरीत वाचवली.
हा
संडास लागले त्याला लागून दे, आपण नंतर खायचं. म्हणजे हो अंडे खाणार काय टेस्ट कराय म्हणजे हो टेस्ट करणार तुम्ही. हो टेस्ट करणार. हो आला लवकर टेस्ट करा. ते भरोसे गेम केला आपण रेसिपी केलेली आहे झालेली आहे. टेस्टसाठी आता साहेब पेन राईस चेक करतात. रूममेट आहेत आपले, बघूया. माझी तीन माझ्याकडे जवळजवळ तुम्ही 1200-1300 रुपये घेतले तेव्हा. झाले तर 10. बरोबर 10 वर्ष पाठवून जेवला. बर कुरकुरीत आहे काय? दोघं आले की भेटतो नवीन रेसिपी ट्राय करूया. चांगलं बनवत आहे तुम्ही जेवण.
टाका गाडी इथं गाडीत टाकूया आपल्या ह्याच्या पुढं गेटच्या पुढे 4 नंबर गेटच्या पुढं मी चालवतो गाडा संध्याकाळचा सर कुरकुरीत संध्याकाळी चालवतो गाडा चालेल चालत ट्राय करा. आता साहेब आपले ट्राय करणार आहेत आपली रेसिपी जय कोल्हापूर. बघा टेस्ट करा धन्यवाद. टेस्ट करा. तुम्हाला विचारलं मला तर नमस्कार. आपण आज अंड्याची आणि काय त्याच्या अंड्याची रेसिपी केलेली आहे आणि आज आपण आपल्या रूममेटला गणेश दादा यांना खाऊ घालत आहे. बघूया त्यांची इच्छा काय आहे, त्यांची रेटिंग काय ते बघूया. चला साहेब तुम्ही चालू करा. आम्ही घेणारच आहे. मी केलं नाही खाणार आहोत. तुम्ही चालू करा. तुम्ही जे आहे आजचे कुरकुरीत आहे. त्यात जरा चीज टाकलंय वर. सर आवडतो कसं वाटतं तुम्हाला खायला लागलं? एकदम असं म्हणायचं ते असं म्हणायचं ते. अहो लग्न झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, बायकोला सुपर सुपर आणि मस्त मस्त तुम्हाला रेसिपी खायला पाहिजे. गाठा काय येतात आपण 2 वेगवेगळी प्रकारची बनवली होती. हा वेगळा आहे आणि हा त्यामध्ये आपण टोमॅटो वगैरे केलेला आहे. त्याची आपण टेस्ट बघू कशी आहे. भारी आहे. टोमॅटो झालं. या टोमॅटो, बीट, गाजर, काकडी टाकले मस्त लागणार. तर आपल्याकडे पॅन छोटा पॅन आहे. मोठा असतं ना त्यात 2 हे बसत आहेत, पाव बसत आहेत. फर्स्ट टाइम केलेला आहे आपण. मस्त झालेला आहे, भारी झालेला आहे. चला ब्रेड पहिला भाजून घेतला पहिला. हा ब्रेड ना मांडी पोळी केला त्यात मग तेल टाकलं, ब्रेड त्यावर टाकला, थोडासा कुरकुरीत केला, त्याला अंड्याची पोळी टाकली म्हणजे ब्रेड टाकला, परतला आणि चीज टाकला. सगळं मसाला वगैरे टाकला त्यांना भारी लागलं. चाट मसाला पाहिजे सर. चाट मसाला बस बस मग बस खाल्ली घे बस प्रेमापोटे खाल्ली प्रेम मोहब्बत ना करो हमसे. गणेश साहेब आता आपलं ट्राय करत आहेत सेकंड वाली रेसिपी. मग कसं वाटतं साहेब? एक नंबर. चल एक नंबर. एक नंबर झाले मला आले. कांद्याचा स्लाइस पाहिजे होता. कृषी पाहिजे. तुम्हाला स्टोरी माहिती आहे माझी? स्टोरी माहिती आहे की? खरंच खूप भारी झाला. तुम्ही ट्राय करून बघा एकदा. नाही खरंच तर चालेल. एखादा नेक्स्ट टाइम आपला आपण ह्यापेक्षा पण बेटर बनवू. तुला सपोर्ट भेटू दे. आपला आज मेसचा डबा आलेला आहे. तुम्हाला चिकन आलं काय मेसचा डबा आलेला आहे. आज पण चिकन आहे. त्यात कसं आम्ही कोल्हापूरकर आहे वरती, बरोबर आहे की नाही? आम्हाला तांबडा पांढऱ्याशिवाय आम्हाला जमत नाही. आठवड्यात किमान 2-3 वेळा ते चिकन मटन लागते. आज स्पेशल आपण अंड्याची रेसिपी बनवली आहे. हे आपलं किचन आहे. बॅचलर म्हटल्यानंतर किचन असं येणार. लाईफमध्ये लग्न झाल्यानंतर किचनची व्यवस्थित सुरळीतपणे असणार. हे आपली रेसिपी जे आपण संपवणार आहे. आणि इकडे आपला डबा आलेला आहे. डब्यामध्ये चिकन आहे. दुपारी अंडी होती, आता चिकन आहे. संडे म्हटल्यानंतर सुट्टी नसते. जबरदस्त कांदा लिंबू आपण चरचरीत आणलेला आहे. कारण विषय आपण कसं आहे, कोल्हापूरकर आहे. मटन, चिकन, अंडी, मासे
आणि आपली कांदा हे तर लिंबू शिवाय आपल्याला हे चव जेवण जात नाही. ठीक आहे. तो हे गाईस सकाळी आपण अंडी खाल्लीत. आता आपण खाणार आहे बरमुंडी चिकन डबा आलेला आहे. पण तुम्ही पाहू शकता ताटात चपात्या, कांदा, लिंबू, आपला रूम पार्टनर. आणि आता आपण जेव्हा चालू करणार आहे. ठीक आहे. चिकन खाऊन रिकामा करा तुम्ही. चम्मच टाका. आणि सोबत आपण आणलेली आहे अंड्याची भुर्जी, जी रेसिपी आपण केली आहे जस्ट. आणि आपण आता सोबत जेव्हा बसलेलं आहे. आपला अजून रूम पार्टनर आहे. आज संडे असल्यामुळे आपण कांदा, लिंबू, चिकन, अंडी वगैरे चालू केलेले आहे. जरा वेट गेन करायला लागणार आहे. कसं आहे पहिलवान, कसं आहे कुठलं गाव आहे तुमचं मामा? दानोळी जायचं तुम्ही? तालुका शिरूर, जिल्हा कोल्हापूर. कसं आहे? एकदम बढिया. सुपला शॉट जोखांचा डावा सुपला शॉट. भेटू आपण पुन्हा गाईस. आता आम्ही जरा ताव मारतो जेवणावर. आज संडे आहे. उद्या जाग मारत परत जणी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार तेच रुटीन चालू आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आता हेच पत्र नगर आठवड्यावर चालू राहणार आहे. हा, संडे एकच दिवस एन्जॉय करायचा. फक्त आपण सुकी पार्टी करतोय. होली मध्ये आपण नाही आहे. ठीक आहे. भेटू चला. कोण बोललो महाकरून मग अंडी 50 पैसे अंडी वाढवता. म्हटलं शेट घ्या म्हटलं लागलं दिवस नाही. अंडी इकडनं आणले. पुढे ते पंजाबी वाला आहे की नाही तिथनं घेतलं. व्हिडिओ 5 वर्षानंतर बघणार आपण. कळलं पाहिजे इकडे जेव्हा असतो. आपण आता जेव्हा बसलेलो आहे. नगरचे साहेब आहेत, कोल्हापूरचे दानोळी साहेब आहेत, मी कोल्हापूरचा आहे. आज संडे स्पेशल आपण जेव्हा बसलेलो आहे. हा व्हिडिओ आपण यासाठी बनवतोय की आपण एक मेमोरीज म्हणून फक्त आपण व्हिडिओ बनवलेला आहे की आपण कधीतरी भेटू पण टाकणार आहे. आपण दानोळचे कोण असेल, नगरचे कोण असेल तर ओळखून घ्या माणसं. ठीक आहे. आज संडे असल्यामुळे कसं आपण जेव्हा बसलेलो आहे सोबत साहेबांनी स्प्राईट आणलेला आहे. साहेब व्हेज आहे, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन आहे. आपण ऑलराऊंडर आहे त्यामुळे सुट्टी नाही. साहेबांचं जसं मूडवर असतंय सगळं खायचं नाही तर बघणार तिकडे. ठीक आहे. चिकन, मटन, अंडी गोष्टी खाल्या पाहिजेत. ठीक आहे. जरा खावा तरी खावं, जबरदस्ती नाही आहे. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.